नमस्कार मंडळी, मी आहे मेधा आणि तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM आणि आपण ऐकतोय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, बाळ जन्माला येतं तर तेव्हा पहिल्यांदा तर आईच्या दुधावरच ते जगत असतं आणि डॉक्टर सांगतात की मिनिमम 6 महिने त्याला आईचंच दूध दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण त्याला वरचं अन्न द्यायला सुरुवात करतो आणि हे सगळं देणं, त्याला त्याचं पोट व्यवस्थित भरणं म्हणजे आपण त्याचं पोषण होतंय असं म्हणत असतो. कारण त्याच्या पोषणासाठी म्हणजे त्याच्या शरीराच्या वाढीसाठी ती वाढ योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी सुद्धा आपण वरून वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला वेगवेगळे अन्नपदार्थ त्याची कन्सिस्टन्सी बदलत शेवटी आपण 1 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याला असं एक घट्टसर अन्न देतो आणि जे काही आपण नॉर्मली आपल्या जेवणात घेतो आपल्या पानामध्ये तर ते सगळं बाळाच्या आहारात समावेश त्याचा असावा असं म्हटलं जातं. म्हणजे असं डॉक्टर आपल्याला सांगतात. म्हणजे हे सगळं त्याचं खाणं योग्य वेळेला योग्य पद्धतीनं झालं की आपण बाळाचं पोषण झालं असं म्हणतो. हे झालं पोषण. मग नेमकं कुपोषण म्हणजे काय? कारण मंडळी, नुकताच 5वा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आता पुढे येत आहेत आणि या सगळ्या गोष्टी आज तुमच्यापर्यंत पोचाव्यात आणि त्यातून एक आपल्याला भान यावं की आपलं कुपोषण तर होत नाही आहे ना, आपल्या मुलांचं पोषण व्यवस्थित होतंय ना. मग ते पोषण होतंय म्हणजे नेमकं काय घेणं गरजेचं आहे हे सगळं आपल्याला एक्सपर्टकडनं जाणून घ्यायला नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. म्हणून आज मी बोलवलेला आहे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपा फिरके यांना. त्या मिरज मेडिकल कॉलेजमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात आणि हा सगळा सर्वे आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला पण ग्रीन FMच्या माध्यमातून सगळ्या लोकांशी बोलायला हवं. या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवायला हव्यात म्हणून त्या आज इथे आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. खरं तर अतिशय महत्त्वाची माहिती देण्यासाठी आज तुम्ही इथे आलेला आहात. कारण आपण म्हणतो की भारतामध्ये ग्रामीण भागात वगैरे सुद्धा ॲनिमिया खूप स्त्रियांमध्ये दिसतो किंवा आता वजन वाढ म्हणजे स्थौल्य म्हणतो आपण, तर याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे असं जाणवतं आहे. आणि आणखी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेमध्ये जाणवल्या आणि त्याच्यावर सरकारनं ठरवलं की या गोष्टींवर आपल्याला काम करायला पाहिजे आणि आपण डॉक्टर्सनी सामान्य जनांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. काय सांगाल तुम्ही? नक्कीच. सध्या जो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो दर 5 वर्षांनी होत असतो तर त्याच्यामध्ये जे सर्वेक्षण झालं आणि त्याच्यानुसार ज्या बाबी आढळून आल्या त्या खूपच मला वाटतं की अलार्मिंग आहेत. ओके. कारण एक तर म्हणजे खूप पूर्वीपासून भारतामध्ये कुपोषण होतं. कुपोषण, माल न्यूट्रिशन म्हणजे जिथं अंडर वेट आपण म्हणतो की वजन कमी असणं, तर हे बहुतांशा ते ग्रामीण भागामध्ये आणि काही भारतातले काही विशिष्ट अशा भागांमध्ये ते दिसून यायचं कुपोषण. आणि त्याच्यावरती मग बरेचसे प्रोग्रॅम्स, नॅशनल प्रोग्रॅम्स हे चालू आहेत आणि कुपोषण हे हळूहळू अंडरवेट म्हणा, स्टंटिंग म्हणा, हे हळूहळू कमी यायला लागलेलं आहे. परंतु ते अजूनही आहे, ते पूर्णतः गेलेलं नाही आहे. पण आत्ता जी बाब लक्षात आलेली आहे ते म्हणजे कुपोषण म्हणजे अंडरवेट तर आहेच, पण त्याच्या बरोबरीनं उलट त्याच्यापेक्षा जास्त जे वाढतं आहे ते म्हणजे ओव्हरवेट आणि ओबेसिटी. म्हणजे लठ्ठपणा, मुलांमधलं जे लठ्ठपणा आहे, स्थूलपणा आहे तो वाढतो आहे. आणि हा मुलांमध्येच नाही आहे तर अगदी टीनेजर्स आणि ॲडल्ट्समध्ये सुद्धा याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. बरोबर. आपण जर कम्पॅरिझन केलं मागचा जो फॅमिली सर्वे होता आणि आत्ताचा, तर जवळजवळ पहिल्या 5 वर्षात मुलांमधली जे ओव्हरवेट किंवा ओबेसिटी आहे ते 66% वाढलेली आहे फक्त 5 वर्षात. आणि तेच जर आपण टीनेजर्स म्हटलं, टीनेजर्समध्ये तर जवळजवळ 288 म्हणजे 300% ओबेसिटी वाढलेली आहे. आणि ह्याच जर तऱ्हेनं जर ही ओबेसिटी वाढत राहिली तर आत्ताचं जे एस्टिमेशन आहे की 2030 आपल्या भारतामध्ये, नुसत्याच भारतामध्ये 2,70,00,000 मुलं ही ओव्हरवेट किंवा ओबेज होऊ शकतात. म्हणजे हे इतक्या झपाट्याने, म्हणजे एक्सपोनेन्शियल ग्रोथ जे आपण म्हणतो, एवढ्या झपाट्याने ही ओबेसिटी आणि ओव्हरवेट वाढते आहे आणि दिस इज व्हेरी अलार्मिंग. आणि आपण म्हणतो की, आणि त्यासाठी याला म्हणतो की आपण हे आता डबल बर्डन न्यूट्रिशन, म्हणजे पहिल्यांदा फक्त अंडरवेट असायचं, पण आता सध्या अंडरवेट बरोबरच ओव्हरवेट आणि ओबेसिटी असं डबल बर्डन न्यूट्रिशन आहे. आणि त्याचबरोबरीनं ॲनिमिया म्हणजे काय की जेव्हा हिमोग्लोबिन कमी असतं तर हिमोग्लोबिन कमी असण्याचं प्रमाण असायचं, पण आता त्याच्यावरती बरेचसे आणि ॲनिमिया मुक्त भारत वगैरे असे बरेचसे प्रोग्राम्स चालू आहेत. तर ते चालू असूनसुद्धा जे 58% ॲनिमिया होतं तर त्याच्या आता 37% ॲनिमिया वाढलेला आहे. ओके. याचाच अर्थ की
आपल्याला याच्यावरती खूप लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की हे का होत आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की हे अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे की याला कारण काय. नक्कीच. म्हणजे हा अवेअरनेस तर आपल्याला निर्माण करायचं आहे, पण आपण लोकांना याची आधी कारणं सांगूया. नेमकं काय कारण घडतंय. आपल्याला तर आता अनेकदा आपण ऐकतो की आपली जीवनशैली बदलली आहे किंवा आपण अति बाहेरचं खाणं किंवा नको त्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं खाणं, पाश्चात्यांचं अनुकरण करतोय आपण. आणि या जागतिकीकरणाच्या ह्याच्यात बाहेरचे नको ते फॅड्स आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सहज उपलब्ध होतं आपल्याला. तर ही सगळी कारणं आपण लोकांना पुन्हा पुन्हा सांगूया इथून. काय सांगाल? अर्थातच जसं तुम्ही म्हणालात की आपली जीवनशैली खूप बदललेली आहे. म्हणजे सुरुवातीची जी अगदी आपली कुटुंब पद्धती होती की एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि आपले जे पूर्वजांनी पहिल्यापासून जे सणासाठी असावं किंवा ओव्हरऑल आपण जे म्हणतो पूर्णांना आपलं जे ताट असायचं तर दॅट वॉज अ परफेक्ट बॅलन्स्ड मील. आणि अगदी फिक्स्ड मील टाईम्स असायचे. म्हणजे त्यावेळेलाच ते खाणं व्हायला पाहिजे. म्हणजे मग तो सकाळची न्याहारी असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळ हे परफेक्ट मील्स. असं मध्ये आधेमध्ये खाणं स्नॅकिंग हे कधीच प्रकार हा नव्हता. आणि त्याचबरोबरीनं सगळेजण एकत्रित जेवायला बसायचे आणि सगळे अगदी लहान मोठे एकत्रित असायचे. त्यामुळे हे जे संस्कार म्हणतात, अन्न ग्रहण करणे हा एक संस्कार मानला जातो आपल्यामध्ये. बरोबर. तर हे संस्कार हे पहिल्यापासून होत आले होते आणि ते बरेच वर्ष चालू होते. पण जसं जसं पाश्चात्तीकरण व्हायला लागलं तसं हे हळूहळू आणि न्यूक्लिअर फॅमिलीज यायला लागल्या. न्यूक्लिअर फॅमिलीज जिथं की आपले दोन्ही पॅरेंट्स हे वर्किंग पॅरेंट्स आहेत, त्यामुळे त्यांना दे गेट व्हेरी लेस क्वालिटी टाईम फॉर देमसेल्स अँड फॉर द किड्स. आणि त्याचबरोबरीनं कमी वेळ मिळत असल्यामुळे आणि पाश्चात्तीकरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फूड इंडस्ट्री, सोशल मीडिया इतका वाढलेला आहे आणि जे ॲड्स येतात किंवा सोशल मीडियामधनं फूड मार्केटिंगचे जे सो कॉल्ड हेल्दी फूड्स म्हटले जातात, तर त्याच्यामुळे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स हे खूप अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स जे आहेत ज्याला आपण जंक फूड्ससुद्धा असं म्हणू शकतो, तर त्याची अवेलेबिलिटी खूप झालेली आहे. त्यामुळे कॉन्स्टंट स्नॅकिंग आहे, म्हणजे फिक्स्ड मील टाईम्स नाही आहेत. अल्ट्रा प्रोसेस फूड, जंक फूड्सचं कन्झम्पशन खूप वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं आता मुलांमध्ये जर बघितलं तर मैदानी खेळ खूप कमी झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीला मैदानी खेळ खूप जास्त असायचे, आता तशी मैदानंसुद्धा खूप कमी झालेली आहेत. आणि त्याचबरोबरीनं त्यांचा ओव्हरऑल जे शाळेचा तुम्ही प्रोग्राम बघितलात तर त्याच्यामध्ये एखादा PT तास असतो आणि बऱ्याचदा त्याला एक नॉन एसेन्शियल म्हणून की एक्स्ट्रा म्हणजे जस्ट फ्री क्रेडिट्स असतात, त्याला एसेन्शियल नाही मानलं जात आहे. आणि त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी मुलांची कमी झालेली आहे, स्क्रीन टाईम वाढलेला आहे. आणि या सगळ्यामुळं एकीकडं जंक फूड्सचं प्रमाण वाढलेलं आहे, दुसरीकडं फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे हे ओबेसिटीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर आता हे जे ट्रिपल बर्डन न्यूट्रिशन आहे तर हे एकाच व्यक्तीमध्ये सुद्धा दिसून येतं, हे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे ती व्यक्ती जाड आहे पण कुपोषित आहे, म्हणजे अगदी स्थूल आहे पण कुपोषित आहे. हे जरा व्यवस्थित सांगूया आपण अगदी. म्हणजे हा एक खूप इंटरेस्टिंग असं हे आहे की बेसिकली एखादं मूल जर कमी वजनाचं जन्माला आलं, लो बर्थ वेट, तर ते सुरुवातीला त्याला जर व्यवस्थित पोषण नाही मिळालं तर ते अंडरवेट राहतं आणि स्टंटिंग म्हणजेच ते उंचीनं पण कमी आहे. ओके. त्यामुळे त्यावेळी ते कुपोषित आहे. पण नंतर ह्या मुलांमध्ये असं दिसलेलं आहे की एक बार्कस थेअरी म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना जर नंतर पुढील आयुष्यात जर जास्त न्यूट्रिशन मिळालं, ओव्हर न्यूट्रिशन मिळालं, तर ही मुलं नंतर ओबेसिटीकडे वळतात. त्यामुळे एकीकडं सुरुवातीच्या स्टेजमध्ये हे बाळ जे होतं हे अंडरवेट होतं अँड आता नंतर ते ओव्हरवेट गेलेले आहे. त्यामुळे दे आर स्टंटेड अँड ओव्हरवेट, म्हणजे त्यांची उंची कमी आहे आणि त्यांची जाडी वाढलेली आहे. आणि हे बऱ्याचदा जाडी वाढण्याचं कारण हे जंक फूड असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीही पोषण मिळत नाही, पण त्याचबरोबरीनं पोषण मिळत नाही, न्यूट्रियन डेफिशियन्सीज होतात आणि म्हणून ह्यांच्यामध्ये ॲनिमिया पण आहे. त्यामुळे हे ट्रिपल बर्डन हे एकाच व्यक्तीमध्ये दिसून येत आहे. आणि अशी खूप जास्त प्रमाणात व्यक्ती असे आता सध्या आढळून आलेले आहेत की ज्यांच्यामध्ये जे हे आहे स्टंटेड पण आहेत, जाडी पण वाढलेली आहे आणि ॲनिमिया पण आहे. ही ट्रिपल हे वाढतंय म्हणता तुम्ही, जे 3 गोष्टींचं बर्डन वाढतंय, तर साधारण हे कोणत्या वयोगटापर्यंत आपल्याला जास्त दिसून आलंय?
आता हे युजली पहिल्या 5 वर्षात आहेच आणि त्याचबरोबर टीनेजर्समध्ये सुद्धा आहे. ओके. पण फार महत्त्वाचं हे आहे की पहिल्या 5 वर्षातील आणि मी तर म्हणेन की पहिले फर्स्ट 1000 डेज ऑफ लाईफ, तर फर्स्ट 1000 डेज ऑफ लाईफ हे अत्यंत महत्त्वाचे असतात आपल्या प्रेझेंट ॲज वेल ॲज फ्युचर लाईफसाठी. हे कसे काउंट केले जातात? हे फर्स्ट 1000 डेज म्हणजे जे 9 महिने असतात आपले प्रेग्नन्सीचे आणि पहिली 2 वर्ष. तर हे महत्त्वाचे का आहेत का या दरम्यान जे काही मुलांवर बाळावरती म्हणजे मग त्याचं पोषण असेल किंवा त्याचं एन्व्हायरमेंट असेल, तर हे सगळं जे होत आहे त्याचा खूप जास्त परिणाम त्या बाळावरती होत असतो. आणि हा परिणाम फक्त शारीरिक नाही आहे, फिजिकल ग्रोथवरती नाही आहे, तर त्याचबरोबर ना जवळजवळ ब्रेन हे 80% 2 वर्षात डेव्हलप होत असतो. त्यामुळे आपलं जर पोषण व्यवस्थित नसेल त्यावेळेला तर त्याचा परिणाम हा आपल्या बाळाच्या मेंदूवरती पण होत असतो आणि त्याचबरोबरीनं आपली इम्युनिटी जी प्रतिकारशक्ती असते ती सुद्धा डेव्हलप होत असते या दरम्यान. तर हे जर पोषण आपलं व्यवस्थित नसेल तर आपली प्रतिकारशक्ती मुलाची कमी होते, त्यामुळे मुलं सतत आजारी पडतात. आणि त्याचबरोबरीनं मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर आपण जे काही खातो तर ते आपण कसं पचवतो, हे थोडक्यात अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर मेटाबॉलिझम. त्यामुळे मेटाबॉलिक रेटसुद्धा सध्या या सततच्या जंक फूडमुळे कमी आलेला आहे. आणि त्याचमुळे ही मुलं जेव्हा पुढे जाड होतात तेव्हा नुसतं डाएटने सुद्धा फरक पडत नाही, कारण त्यांचा मेटाबॉलिक रेटच कमी झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे जे काही फॉल्टी न्यूट्रिशन अर्ली लाईफमध्ये जर झालं, म्हणजे सुरुवातीच्या काळात जर त्याला व्यवस्थित पोषण नाही मिळालं बाळाला, तर त्याच्या प्रेझेंट हेल्थवरती तर परिणाम होतो. पण असं दिसून आलेलं आहे की आता हे जंक फूड जे मोस्टली आता खूप जास्त प्रमाणात दिले जातात, तर हे जंक फूडमध्ये नेमकी काय, तर त्याच्यामध्ये हाय फॅट्स, अनवॉन्टेड फॅट्स, हाय शुगर्स, हाय सॉल्ट, हे सगळं खूप जास्त प्रमाणात आहे. जेव्हा शुगर पहिल्या 2 वर्षात दिली जाते तर त्याच्यामुळं काय होतं की सततचं हे हाय शुगर दिल्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आहे कंटिन्युअसली. आणि शेवटी कुठलीही गोष्ट जास्त जेव्हा वर्कआउट होती तेव्हा नंतर काय होणार आहे की शेवटी ते काम करायचं बंद करणार आहे. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि याच्यामुळं या मुलांमध्ये खूप लवकर डायबिटीस होत आहे. त्यामुळे आपण आता सध्या बघितलं तर जगामध्ये आपण 2ऱ्या नंबरवरती आहोत डायबिटीसचं जर बघायला गेलं तर. आणि त्याचबरोबर हाय सॉल्ट्समुळे ब्लड प्रेशर वाढतं आहे. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर दिसत आहे ॲडल्ट लाईफमध्ये. आणि सततचे हाय फॅट्स जे आहेत ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जातात आणि या मुलांमध्ये पुढे हार्ट अटॅक येणं, म्हणजे आपण जे आता सध्या बघतोय की 30-40तच लोकांना हार्ट अटॅक्स येत आहे, तर हे त्यांच्या आत्ताच्या लाईफस्टाईलमुळे नाही आहे, तर ते जे काही त्यांचं अगदी लहानपणापासूनचं त्यांचं जे काही पोषण झालेलं आहे त्याचा परिणाम तो आत्ता दिसत आहे. त्यामुळे आपल्याला जर हे डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिझीज हे सगळे जर आपल्याला डिझीज आपल्याला कमी करायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा लक्ष केंद्रित करायला पाहिजे की अर्ली लाईफ न्यूट्रिशनवर. नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपण इथे थांबतोय आणि या सगळ्या गोष्टींवर आपण मात करून मुलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढतंय ते कसं कंट्रोल करू शकू या सगळ्यांवर येणार आहे. त्याच 5वा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे झाला आणि त्यामध्ये नव्यानं काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत. जसं आपल्याला या मुलाखतीच्या सुरुवातीला डॉक्टरनी सांगितलं की कुपोषण होतं, आता कुपोषण आहे, पुन्हा लठ्ठपणा वाढतोय आणि ॲनिमिया पण वाढतोय. या सगळ्याचं बर्डन घेऊन आपला देश पुढे चाललेला आहे आणि यातून आपल्याला सगळ्यांना सावरायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि हे सांगायलाच आज बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपा फिरके आपल्यासोबत आहेत. मग आजपासून आपण त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी बोलल्या आणि काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी आपल्याला या गाण्यापूर्वी जाताना सांगितल्या होत्या. तर हे सगळं बर्डन घेऊन आपल्याला जायचं नाही आहे पुढे, कारण आपण 2030पर्यंत हेल्दी भारत म्हणून पण पुढे यायचं असं पंतप्रधानांनी ठरवलं आहे. ॲनिमिया मुक्त भारत आपल्याला करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी जे आपण आत्ता भविष्यातले धोके पण बघितले की काय होऊ शकतं पुढे जाऊन, तर ते करायचं नसेल तर आपण नेमकं काय उपाययोजना करू शकतो, सरकारनं यासाठी काही ठरवलेली आहेत का धोरणं वगैरे, तर याविषयी सुद्धा आपण सगळं सांगूयात लोकांना. हो, नक्कीच. आता जर याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची असेल तर प्रत्येकानं, म्हणजे प्रत्येक आईवडील आले, त्याचबरोबर हेल्थ प्रोफेशनल्स तर आहेतच, पण त्याचबरोबर एव्हरी सिटीजन, प्रत्येक सिटीजन आहे आणि शाळां यांनी सगळ्यांनी जर सहभाग केला तर नक्कीच आपण हे जे काय प्रमाण आहे स्थूलतेचं, ॲनिमियाचं, हे कमी करू शकतो. तर सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक आईवडिलांनी याबाबत
अवेअर होणं खूप गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की फर्स्ट 1000 डेज म्हणजे अगदी बाळ अजूनही पोटात आहे तेव्हापासून आईनं स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. ते न्यूट्रिशन तेव्हापासूनच सुरुवात आहे आणि प्रत्येक आईला माहीत असणं गरजेचं आहे की नेमकी न्यूट्रिशन म्हणजे काय. हा बरेचदा महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर. अगदी म्हणजे की न्यूट्रिशन म्हणजे आपण बोलतो खूप, पण नेमकी हे काय आहे, बॅलन्स्ड मील म्हणजे काय आहे हे बऱ्याच मातांना आणि हे शिकवलं जात नाही. बेसिकली हे कुठंही आपल्याला शिकवून येत नाही की हे नक्की काय असतं. तर हे प्रत्येक आईला माहीत असणं गरजेचं आहे की आपल्या मुलाच्या गरजा काय आहेत, आपल्या मुलाची वाढ कशी होत आहे आणि त्याप्रमाणे मग त्याला आपण जे काही पोषण देत आहोत ते कसं देणं गरजेचं आहे. त्यासाठी या मातांचं प्रॉपर प्रशिक्षण होणं गरजेचं आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. आणि त्याचबरोबरीनं आत्ता जे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स म्हणतो आपण, जंक फूड्स म्हणतो, तर ह्याचं कन्झम्पशन खूप कमी करणं गरजेचं आहे. आता ह्यासाठी आपण हे म्हणजे घराघरातमध्ये ही समस्या आहे, त्यामुळे ही काही अशी अचानकपणे नाही बंद होणार आहे. त्याच्यासाठी आईला बरेच प्रयत्न करावे लागणार आणि त्यासाठी मला वाटतं की प्रत्येक फॅमिलीनं रोल मॉडेल होणं खूप गरजेचं आहे. कारण अगदी लहान बाळ जेव्हा असतं ते काय स्वतः जाऊन आणत नाही. जोपर्यंत तुम्ही घरामध्ये स्वतःच्या ते ठेवत नाही तर त्याशिवाय त्याला ते मिळणारच नाही आहे. त्यामुळे आपण रोल मॉडेल होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीनं इवन स्कूल्समध्ये आता असा रूल आहे FSSAIचा की त्यांनी त्यांच्या शाळेच्या जवळपास किंवा त्यांच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा फास्ट फूड ठेवू नये किंवा जंक फूड ठेवू नये. तर हे सुद्धा खूप स्ट्रिक्ट पाळायला पाहिजे. आणि तसंच जर शाळांनी आणि प्रिन्सिपल्स त्यांच्या सगळ्या टीचर्सनी की एक हेल्दी टिफिन असावा त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं की बऱ्याच प्रमाणात म्हणजे जर हा टीचरमध्ये, पॅरेंट्समध्ये आणि सगळ्यांमध्ये जर अवेअरनेस आला तर बऱ्याच प्रमाणात हे कमी होऊ शकतं. ह्याला नक्कीच पेशन्स लागणार आहे, कन्सिस्टन्सी लागणार आहे. कारण एक सवय जर लागली तर ती कमी करणं खूप म्हणजे हे आहे, खूप अवघड आहे. पण ते आपण हळूहळू लक्षपूर्वक करू शकतो. म्हणजे जंक फूड्सच्या बाबतीत सुद्धा आपण त्याला एक हेल्दी पर्याय देऊ शकतो. तर असं केलं तर नक्कीच जंक फूडचं प्रमाण एक कमी होईल, पोषण व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबरीनं मैदानी खेळ वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सरकारने असं धोरण जर केलं किंवा शाळांनी धोरण केलं की कंपल्सरी 1 तास PT असावा किंवा त्याला एक्स्ट्रा क्रेडिट्स दिले समजा तर ते होऊ शकतं. आणि त्याचबरोबर शुगर बोर्ड म्हणून एक आता सध्या एक गाईडलाईन आलेली आहे. तर ते शुगर बोर्ड म्हणजे काय तर एक तर ॲज पर द गाईडलाईन्स पहिल्या 2 वर्षात मुलांना शुगर देणं टाळावं. शुगर देऊ नये, टोटली त्यांच्या आहारात शुगर येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मीठ हे पहिल्या वर्षात 1 वर्षात देणं टाळणं गरजेचं आहे. आणि हे नंतर सुद्धा जेव्हा, कारण ही गाईडलाईन का आली, कारण ही पूर्वी नव्हती. म्हणजे लोकांचं बरंचसं याच्यावरती असतं की हे अगोदर तिला असं आमच्या वेळी नव्हतं, आता का आलेलं आहे. कारण अगोदर बरंचसं जे आपण खात होतो आपल्या अन्नामधले ते रुटीन पदार्थ असायचे, त्याच्यामध्ये हाय शुगर्स कधीच नसायचे. पण आत्ताचे जे जंक फूड्स येत आहेत त्याच्यामध्ये व्हेरी हाय शुगर्स. आणि हे जर सुरुवातीपासून या मुलाला हाय शुगर्स, आणि शुगर्स आर ॲडिक्टिव्ह, बरोबर, त्यामुळे त्यांना ती क्रेविंग्स होत राहतात. आणि त्याचबरोबर यांना पहिल्यापासून सतत हाय शुगरचं प्रमाण असेल त्यांच्या रक्तामध्ये तर त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स हा डेव्हलप होऊन डायबिटीस होण्याची शक्यता असते. आणि म्हणून नो शुगर स्टील एज ऑफ 2 years हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरही त्याचं 5% कमी असायला पाहिजे. आपल्या पूर्ण न्यूट्रिशनमध्ये शुगरचं प्रमाण हे 5% कमी असं, अशा ह्या गाईडलाईन्स आहेत. तर हा शुगर बोर्ड या प्रत्येक शाळांनी फॉलो केला पाहिजे आणि तसंच सगळ्या आईंनी पण फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीनं सततचा हेल्थ चेकअप आहे. म्हणजे बरेचदा मुलं ओव्हरवेट तर आहेत, त्यामुळे बऱ्याच मातांना असं वाटतं की चला माझं मूल अगदी छान गुबगुबीत छान अगदी हेल्दी आणि चबी आहे, पण ते बाळ ॲनिमिक असतं. कारण कसं आहे, जंक फूडमध्ये तुम्हाला बाकीचे न्यूट्रियंट्स म्हणजे जे आपल्याला मायक्रो न्यूट्रियंट्स आपण जे म्हणतो, जसं की आयर्न आहे, कॅल्शियम आहे, आयोडीन आहे, झिंक आहे, तर हे बऱ्याचशा अगदी महत्त्वाच्या फंक्शनसाठी आपल्याला लागतात. आणि हे सगळं जे पोषक जी तत्व असतात ही ह्या जंक फूड्समध्ये नसतात, बरोबर. आणि त्यामुळे ते मूल कॅलरीज भरपूर मिळाल्यामुळे छान अगदी ओव्हरवेट होतात, पण त्या ॲनिमिक पण असतात. आणि त्यामुळे हे जे आहे हे मातांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे मग त्याची लक्षणं म्हणजे की शाळेमध्ये मुलाचं लक्ष नाही आहे, फोकस कमी झालेला आहे,
तर अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे किंवा सतत मलूल असा राहत आहे, तर ही सगळी ॲनिमियाची लक्षणं आहेत. तर त्यामुळे याच्याकडं सुद्धा सर्व मातांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि वेळेत त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे की माझ्या मुलाचं हिमोग्लोबिन कसं आहे, आणि जर कमी असेल तर लगेचच ताबडतोब त्यासाठी औषधं पिडॅट्रिशियन्सच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. आणि आता ॲनिमियामुक्त भारत हे चालूच आहे आपल्या नॅशनल प्रोग्रॅममध्ये, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा पोषण म्हणून एक जो आपला प्रोग्राम आहे, तर अगदी प्री स्कूल न्यूट्रिशन सगळ्यांना ते पोषण दिलं जातं आणि प्लस आयर्न टॅबलेट्स वगैरे दिले जातात. तर ह्या सगळ्या सरकार हे करतच आहे, पण त्याचबरोबर मला असं वाटतं की आपण प्रत्येक मातापर्यंत पोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर हे प्रत्येकाने ही स्वतःची जबाबदारी, कारण दिस इज नॉट वन चाइल्ड वन फॅमिली और वन सिटी, इट्स होल नेशन. नक्कीच. त्यामुळे आपल्या राष्ट्राचं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर प्रत्येकाने ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. बरोबर. हे सगळं होत असताना आपण आणखी थोडंसं डीपली जाऊन लोकांना काय सांगूया, कारण आपण म्हटलं की आईला वाटतं की माझं बाळ गुटगुटीत आहे म्हणजे आरोग्यपूर्ण आहे, त्याला काही प्रॉब्लेम नसेल, पण तिनं लक्षात कधी घ्यावं की नक्की ते गुटगुटीत आहे म्हणजे हेल्दी आहे की नाही. तर तिला आपण काय सांगूया की तिनं कधी डॉक्टरांकडे जावं किंवा त्याच्या टेस्ट कधी करून घ्याव्यात. कारण आपण लहान मुलांच्या बाबतीत खूप लाईट काय वेळेला घेतो की त्याला काही होत नाही आहे ना, ताप नाही आहे, रडत नाही आहे, हे ओके आहे. मग तिनं कधी जागृत व्हायला पाहिजे आणि आपल्या बाळाला डॉक्टरांकडे न्यायला पाहिजे. मला वाटतं की त्यासाठी वेगळं न्यायची गरजच नाही आहे, कारण आपण जे लसीकरणासाठी म्हणा रुटीनली आपल्या पिडॅट्रिशियनला व्हिजिट करत असतो, तर ह्यावेळेस त्याचे सगळे जे पॅरामीटर्स म्हणजे ग्रोथ पॅरामीटर्स आम्ही जे म्हणतो की त्याचं वजन किती आहे, त्याची उंची किती आहे, त्याचा डोक्याचा घेर किती आहे, तर याच्यावरून त्यांचे ग्रोथ चार्ट्स असतात. तर हे ॲप अगदी आमची जी बालरोगतज्ञ संघटना आहे, तर त्यांची एक ॲप त्यांनी तयार केलेली आहे. तर ते फक्त तुम्हाला एकदा लक्षात आलं की एवढं वजन, त्याची उंची आणि त्याचं डोक्याचा घेर एवढं आपल्याला हे कोणीही घेऊ शकतं, आणि ते त्या ॲपमध्ये एंटर केलं की ते एक चार्ट दाखवतं तुम्हाला, आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येतं की हे बाळ आपलं व्यवस्थित चाललं आहे, म्हणजे त्याची जी काही प्रगती आहे ती कशी आहे, मग ती व्यवस्थित आहे का, ते कमी आहे का जास्त आहे. कारण दोन्ही कमी असेल तरी आणि किंवा जास्त असेल हे दोन्हीही घातक असतं. आणि त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक पॅरेंट्सनी ह्याच्या बाबतीत अवेअर होणं गरजेचं आहे, आणि अगदी साध्या पद्धतीने आमच्या घरच्या घरी सुद्धा हे करता येईल. आणि प्रत्येक व्हिजिटला जेव्हा डॉक्टर्स इम्युनायझेशनसाठी वगैरे जातात तर त्यावेळी सुद्धा त्यांनी हे करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना वेळेत लक्षात येईल की बाबा आपलं मूल व्यवस्थित त्याची प्रगती होतीये किंवा नाही. आणि तसंच जर काही लक्षणं दिसत असेल, जसं मी म्हटलं की ॲनिमियाची लक्षणं आहेत की खूप सुस्त आहे किंवा खूप दम लागतो आहे किंवा त्याचं लक्ष लागत नाही आहे शाळेमध्ये, फोकस नाही आहे, तर अशावेळी हे ॲनिमियाचं लक्षण असू शकतं. आणि अशावेळी त्यांनी लागलीच मग पिडॅट्रिशियनला कन्सल्ट करून त्याची हिमोग्लोबिनची वगैरे तपासणी करून घेणं गरजेचं आहे. नक्कीच. मंडळी, तुम्ही आत्ता आम्हाला ऐकत होतात तर या गोष्टी तुमच्या नक्की लक्षात आल्या असतील, पण तरी पण एकदा या गोष्टी लक्षात घ्या की आपलं मूल कुपोषित तर दिसत नाही आहे ना, म्हणजे अंडरवेट तर नाही आहे ना, ओव्हरवेट तर नाही आहे ना, सगळं आपण जे आपल्या पानात घेऊन खातोय ते सगळं ते खातंय का, आणि ॲक्टिव्ह आहे का, या सगळ्या गोष्टी जर कुठेतरी कमी असतील तर नक्की तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला जाऊन भेट द्या, किंवा तुमच्या सरकारी दवाखान्यात तुमच्या जवळ जो काही दवाखाना असेल तर तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. म्हणजे मग पुढे भविष्यात जाऊन आपलं मूल ॲनॅमिक पण होणार नाही, कुपोषित पण होणार नाही, आणि आत्ताच जसं म्हणलं मॅडमने की स्थूलता जी पुढे जाऊन त्याला घातक ठरणार आहे. कारण एकदा त्याची ही चयापचय क्रिया सगळी बिघडली की आयुष्यात पुढं त्याला मग अनेक तक्रारींना, अनेक आजारांना पण तोंड द्यावं लागणार आहे. तेव्हा आपण वेळी सावध होऊया. आणि हा जो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे नुकताच झाला आहे आणि त्याच्यामध्ये या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, तर त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात या उद्देशानंच हा कार्यक्रम आज आपण इथे घेतलेला आहे. आणि डॉक्टर दीपा फिरके ज्या बालरोगतज्ञ आहेत, तर त्यांनी आपल्याला अतिशय महत्त्वाचे मुद्दे इथं सांगितलेले आहेत. ते सगळे आपण लक्षात घेऊया आणि आपल्या बालकाचं, आपल्या बाळाचं भविष्य सुदृढ करूया असं म्हणेन मी. तर मॅडम, तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं, कारण अतिशय महत्त्वाचा सल्ला इथून लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोकांच्या तो लक्षात येतो, आणि ते देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.